यहाँ पे अभी एग्जीबिशन राउंड होने वाला है रत्नागिरी और रायगढ़ का। प्रथमतः आपण टॉस करूयात आणि तदनंतर आपण दोन्ही टीम्सला शुभेच्छा देणार आहोत. मान्यवरांचे शुभ असेल या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन या आणि त्याच दरम्यान मुस्ताफभाई मिरकर मी त्यांना विनंती करेन मुस्ताफभाई आपण या आपले शुभाचे आपण टॉस करणार आहोत. मी आपल्याला विनंती करेन आणि त्यांच्या समवेत नवीनभाई संगरकर साहेब आपण देखील असे नामांकित उद्योजक ते देखील आहेत. चला एका बाजूला आपण पाहतोय आतुरतेने वाट पाहत होतो रत्नागिरी टीमचे कॅप्टन साज पनसुमकर इथे उपस्थित आहेत. या माहिती साठवत चला टॉस आपण नक्कीच करतोय. टेल्स बॉल आहे आणि टॉस जिंकला टीम रायगड संघाने. थोडीशी चर्चा नक्कीच करू. रायगड टीमचे कॅप्टन तौसिफभाई इथे उपस्थित आहेत. तौसिफभाई काय म्हणाल, एक चांगली संकल्पना या संपूर्ण अफजल अव्वल क्रिकेट क्लबच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रथमच अशी रत्नागिरीमध्ये ही स्पर्धा होते. अंडर आर्म मध्ये रत्नागिरी वर्सेस रायगड ही मॅच तुम्हाला पाहत मिळते. कित्यंदा तुम्ही पाहिलं असेल ओरमच्या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या मॅचेस होतात, परंतु अंडर आर्म मध्ये ही टीम रायगडसाठी. दुसऱ्या बाजूला सातभाई आहेत. सातभाई या आपल्या घरच्या मैदानावरती होम ग्राउंड वरती खेळत असताना टॉस इथे तुम्ही गमावला, परंतु तुम्ही टॉस जिंकला. अबूबकर का भी चॅनल आहे. अबूबकर काय बोलताय चॅनल मध्ये नाम काय? अबूबकर साठे. अबूबकर साठे ना जिंकलेली मॅच बा मेरे को कैश प्राइस नहीं मिला मेरा. आणि समोर असे कुठले स्टारकास्ट खेळाडू कौन सा कैच प्राइस? तुमचं लक्ष राहणार आहे की लवकरात लवकर त्यांची विकेट घ्यायची आहे. तो भाई का फील्डिंग बहुत पावर थी, लेकिन कैश प्राइस मिला ही नहीं तो क्या करने का. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या दोन्ही टीमसाठी. आणि खास करून एक विशेष आम्ही नक्कीच नाव घेऊ. ही स्पर्धा तर चालू आहे. सर्वांचंच मोलाचे योगदान आमचे वसीमभाई असतील, त्यानंतर नाविदभाई असेल, फैज मौलाना असतील, आमचे सरपंच साहेब असतील, आमचे मुस्ताफभाई असतील आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ असेल. परंतु खास करून विशेष ही स्पर्धा झाली आहे आणि मेन मॅच म्हणजे एक्झिबिशन मॅच तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला रत्नागिरी, दुसऱ्या बाजूला रायगड. आणि खास करून एक व्यक्तिमत्वासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, ते म्हणजे आमचे फैज मौलाना. कारण की त्यांच्या वतीने या मॅचसाठी खास एक आकर्षक चमचमणारी ट्रॉफी तुम्ही पाहू शकता आणि तब्बल रोख रक्कम 5,000 आणि आकर्षक जर्सी देखील दोन्ही टीमला पाहायला मिळतात. या फैज मौलाना आपण मी विनंती थोडीशी चर्चा आपण करूया. कसं वाटतं आज नेहमीच तुम्ही पाठबळ आणि अफजल अव्वल क्रिकेट क्लब म्हटलं तर एक बॅकबोन तुम्ही देखील काय म्हणाल? अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. मैंने सबसे पहले फौजान और शहबाज को कॉल किया था कि अपने को रायगढ़ और रत्नागिरी मैच रखना है. जैसे नई उम्र में मैच रायगढ़ थाना होती है, उसी तरह अपने अंडरम में कुछ नया कुछ चाहिए. बच्चे का हौसला बढ़े, बच्चे को खुले. थँक्यू सो मच. भरपूर सारे शुभेच्छा असतील आणि दोन्ही टीमला नक्कीच आपण शुभेच्छा देऊया. प्रथम आमच्या समोर आपण जर पाहिलं तर मुस्ताफभाई इथे उपस्थित आहेत. दोन शब्द नक्कीच टीम आपल्याच दोन्ही संघात हरकत नाही. दोन शब्द या स्पर्धेबद्दल फक्त चला हरकत नाहीये. परंतु आमचे खास करून वसीमभाई देखील इथे उपस्थित आहेत, नाविदभाई देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत देखील थोडीशी चर्चा करू. नाविदभाई प्रथमतः आपण चर्चा करूया. कालच्या दिवसामध्ये त्यांनी देखील जाहीर केलं आणि सांगितलं की जेव्हा वसीमभाई काल नाविदभाईने सांगितलं की सीझन जेव्हा 4 होईल, फर्स्ट आणि सेकंड प्राइज त्यांच्या वतीने असणार आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि नाविदभाई काय म्हणाल, तुम्ही देखील एन्जॉय करताल. खास करून ही स्पर्धा जी टॉप क्लास आहे, प्रत्येकाची नजरा या मॅच मध्ये लागले, काय म्हणाल? आता माझं एवढंच म्हणणं आहे की अशा प्रकारच्या स्पर्धा आणि अशा क्रिकेट हे मला तर असं कुठं ना कुठं वाटतं की हे आपल्या समाजासाठी अतिशय आवश्यक गोष्टी आहेत. त्याने आपण सर्व एकत्र येऊन एका ठिकाणी हे सर्व खेळ खेळून अबूबकर के हाथ थके S24 पकडते अतिशय गरजेचं आहे. त्याच्याबरोबर आणखी एक असं आहे की फिटनेससाठी पण खूप छान. कारण आजच्या दिवसामध्ये मुलं जास्त मोबाईलमध्ये आणि टीव्ही मध्ये लागलेली आहेत. अभी भी है ना, अभी भी कैश प्राइस की बात करेगा. अब से को बोला कैश प्राइस नहीं मिला. महत्वाचं आहे. मतलब मैंने पावर फील्डिंग किया, साइंस से ही पावर, लेकिन कैश प्राइस अब तक मिला नहीं बोलता है. जास्तीत जास्त सपोर्ट केले. थँक्यू.
थँक्यू सो मच. चांगल्या पद्धतीने त्यांनी देखील शब्द मांडल्यात, रचना मांडल्यात. आणि वसीम भाई नक्कीच आपल्या समवेत आहेत. नुकताच त्यांचं आगमन झालं मगाशी. डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आहे आणि ज्या नावाची चर्चा दुबईपर्यंत झाली आहे आणि अगदी नेहमीच सातत्याने पाठबळ जेव्हा जेव्हा मी तर म्हणेन संपूर्ण रत्नागिरी नाही तर भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील क्रिकेट होतो तेव्हा वसीम भाई फॅन क्लब हे नाव येतं आणि सातत्यानं कधी नाही म्हणणारा असं व्यक्तिमत्व आहे म्हणजे वसीम भाई. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. कित्येकदा एक वेगळं रूप त्या क्रिकेटला वळण लावण्याचं काम यांनी केलंय आणि अगदी सातत्याने बॅकबोन अफजल अव्वलचं त्यांचं देखील वसीम भाई काय म्हणाल. काल आपण पाहिलं असेल प्रत्येक जण मी बघत होतो वसीम भाईची टीम आहे आमची म्हणजे आम्ही कोणगावची मॅच बघणार आणि प्रत्येक जण लहान मुलांपासून वरिष्ठ नागरिक देखील मॅच बघत होते. वसीम भाईची मॅच आहे. वसीम भाई फॅन क्लब हरकत होत असते हरकत नाहीये परंतु टॉप क्लास मॅच तिथे देखील झाली आणि रात्र हार पडसवले परंतु हरकत नाहीये. आज तरी देखील काल तिथे मॅच संपून लगेच आपल्या या स्पर्धेसाठी उपस्थित झाले त्यांच्यासाठी एकदा जोरदार नक्कीच साथ द्यायला पाहिजे. काय म्हणाल वसीम भाई कसं वाटतंय आपल्या घरी आल्यात आता. बोला वसीम भाई. अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू. सबसे पहले मैं अब्दुल अव्वल के पूरे मैनेजमेंट पूरे टीम के पूरे मैनेजमेंट और सभी ऑडियंस और सभी मेरे फैंस का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. जब फाइल मौलाना ने मुझे बोला बताया मुझे कि अपने को रायगढ़ और रत्नागिरी की वसीम भाई अपने को एक मैच रखना है किसकी जगह पे तो मैंने पहले ही फट जैसे बोला कि मैं रायगढ़ का हूँ. उसकी रीजन भी आपको बताता हूँ मुश्ताक भाई कि मेरा जन्म रायगढ़ उरन में हुआ है. अभी कुछ नवीन में बोला कि भाई आपने राशन कार्ड कहाँ से बनाया कैसे क्या. मैं रायगढ़ में मेरा जन्म हुआ है. मैं और मेरे भाई का जन्म हुआ है. तो रायगढ़ में ये जो क्रिकेट का क्रेज है वो पूरे महाराष्ट्र में सबसे ज्यादा क्रेज जो रायगढ़ में यही क्रेज हमारा इस रत्नागिरी डिस्ट्रिक्ट में आज फाइज मौलाना के माध्यम से इंशाल्लाह तो आज अंडरम में आया है, ओरम में आया है, ओरम में भी आएगा. और रही बातें मैं क्रिकेट खिलाता हूँ तो मैं किसी एक टीम के लिए एक गांव के लिए महदूद नहीं हूँ. वो पूरे महाराष्ट्र में मेरे कोकण के जितने भी हैं ज़्यादा से ज़्यादा मैं अपने कोकण के महाराष्ट्र में से जितने भी कोशिश करूंगा मैं अपनी टीम को अपने इंडिया को अपने महाराष्ट्र को हर लेवल पे लेके जाऊँ. जिसकी वजह से मेरा गांव इसमें नाम आता ही है और इसका नाम आएगा है क्योंकि मेरा गांव एक ऐतिहासिक गांव है. इस गांव के नाम के लिए बांगोड़ गांव में मैं मेरा रहवासी हूँ तो मेरे गांव का मैं यहाँ का हूँ तो बोलने का मकसद है कि मैं कहाँ का हूँ. मेरा जन्म उरन में हुआ है तो मैं उससे तो मोहब्बत करूँगा. मेरे रायगढ़ से तो मोहब्बत करूँगा ही लाजिम. तो मेरा बोलने का पुढचा बॉल इथे देखील आपण पाहतोय आता टॉप केलं एक सिंगल नक्कीच फेल आणि आमच्या समेत जासिम भाई नक्कीच जोडले गेले आहेत. जासिम भाई एक चांगली मॅच आपल्या समोर तुम्हाला पाहायला मिळेल आणि रफ अँड टफ मॅच आहे. बॉलिंग बाकवरती फौजदार आहेत. दोन्ही स्टार कास्ट खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये फटका चांगला आहे आणि इथे आउट ऑफ द बॉक्स विकेटचं पतन. खरंच ज्या प्रकारे अनुजदा तुम्ही सांगितलं अनुजदा तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं ही मोठी मॅच आहे एक्झिबिशन मॅच आहे आणि महत्वपूर्ण मॅच आहे कारण की ह्या मॅचचे संपूर्ण बांधकोटकर वाट पाहतो. ती मॅच आपल्या भेटीला आलेली आहे एक्झिबिशन मॅच. एक असायला संघ असेल रायगड तर एक असायला संघ पाहायला भेटेल रत्नागिरी. एक चांगली लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे. 4 षटकाचा सामना आहे. एक झटका एक गडी बाद झालाय. महत्वपूर्ण लढत नक्कीच चांगली मॅच आहे चांगलीच मॅच आहे. अगदी आपण जर पाहिलं तर विकेटचं पतन तुम्हाला पाहायला मिळतं. पुढचा बॉल इथे आपण पाहतोय टॅप केला आणि इथे डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला रत्नागिरी आहे दुसऱ्या बाजूला रायगड आहे. अफजल अव्वल क्रिकेट क्लब ईद फेस्टिवल 2026 आणि हे कमी असतात ना तेवढे एक चांगली मॅच चांगलं बॅटल तुम्हाला रंगताना पाहायला मिळेल कारण की धावा जरूर कमी असेल परंतु समोर नाव कुठे छोटं आहे नाव देखील मोठं आहे. रायगड दुसऱ्या बाजूला रत्नागिरी एक एक्झिबिशन मॅच मैदानात सातमध्ये रंगतोय. इनिंग नंबर या वज्रात नाडकर देखील आले आहेत. येणाऱ्या काळामध्ये 25 ते 28 या तारखेला देखील बाणकोट फेस्टिवल तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठी देखील प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1 लाख रुपये
कॅश प्राइजच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. ऑल इंडिया तारे सितारे देखील तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि आलेले अजूनही 1 ते 2 टीम फक्त बाकी आहेत. तर कोणाला एंट्री करायचं असेल, कोणाला जर आपलं नाव, आपल्या टीमचं नाव कन्फर्म करायचं असेल तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. 25 मार्च ते 28 मार्च ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पानकोट फेस्टिवल 2026 सत्रार. स्कोर आपण पाहतोय 24 धावांचं लक्ष, आतापर्यंत 3 धावा त्या फलकावरती जोडल्या गेल्यात. ऑन साइडला टर्न आणि इथे आता डॉट बॉल. आज या धावसंख्येवरती 3 बॉल आणि 5 धावा त्या फलकावरती आहेत. पट्टू आता स्ट्राईक वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. काल काय भन्नाट बॅटिंग केली होती, तोच पट्टू आता मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळतोय आणि आता सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. परंतु आज कोणाच्या बाजूने मॅच झुकणार आहे? चमचमणारी ट्रॉफी आणि रोख रक्कम 5,000 रुपये फैज मौलाना यांच्या वतीने नक्कीच या मॅच साठी देण्यात येईल. त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलाय, कारण की एक चांगली स्पर्धा आहे. धमाकेदार पर्व. रत्नागिरी का रायगड कोण जिंकेल? शेवटचा बॉल. फिल्डिंग चांगली आहे, क्या बात आहे फिल्डिंग. आणि आता 1 ओव्हरचा खेळ कंप्लीट आणि 7 धावा धाव फलकावरती आहे. रत्नागिरी विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. 5 बॉल 2. जिंकेल कोण? हो, इकडे लेट केला, लेट पण डेट. आता स्कोर इज लेवल. एकदा रत्नागिरीकर आवाज होऊन जाऊ दे, टाळे येऊ दे, शिट्ट्या येऊ दे. काय वसीम भाई, रायगडकर कुठे गेलेत? रायगडकर देखील आता आहेत. शांतता आहे आणि इथे अखेर पाहावं लागेल, चेक केलं जाईल काय होईल या मॅच मध्ये. अंपायरचा अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. क्या बात आहे. अंपायर काय सिग्नल? चेक केलं जाईल का हे सामान एकदा चेक करूया. DRS चेक करूया. धावाची आवश्यकता आहे. बोलताना माणसे डासाने घराची भिंत सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे मात करा. जिंकलो तरी इतिहासाने, हारलो तरी इतिहासात घडवावं लागेल. इथे सुद्धा सिंगल आणि सिंगल भेटेल का पाहूया. नाही, इथे सुद्धा निर्णय पेंडिंग असेल. चला, निर्णय आपला सांगायचा, आपला निर्णय आपण कळवायचा आहे आणि नो आहे. यहाँ पे रत्नागिरी मैच